नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। आपण आज ना बेसन पिठाचे मोदक बनवणार आहोत। मऊ लुसलुसीत, तोंडात टाकताच विरघळतील असे माव्यासारखे लागणारे, खव्यासारखे लागणारे मऊ लुसलुसीत बेसन पिठाचे मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा मी 1 वाटी बेसन पीठ घेतले, त्याच्या बाउलमध्ये घेते काढून आणि ज्या वाटीने बेसन पीठ घेतले ना त्याच वाटीने 1 वाटी दूध घेते मी। तर याच्यामध्ये टाकून घेते आणि चांगलं असं मिक्स करून फेटून घ्यायचं चांगलं। सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या। हे अशा पद्धतीचं बॅटर झालं आता। चांगलं फेटून घ्यायचं, चांगलं एकच डायरेक्शनने फेटायचं चांगलं। पूर्ण गाठी मोडल्या गेल्यात बेसन पिठामधल्या। हे बघा झालं बघा, चांगलं 5-7 मिनिटं चांगलं फेटलं एकदम असं एकाच डायरेक्शनने। तर आता बघा एकदम असं मऊसूत झालं बघा, असं बॅटर झालं। त्यासाठी बघा 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी दूध, अर्धा वाटी पिठी साखर, काजू बदाम ड्रायफ्रूट्स, मगजबी आणि मिल्क पावडर घेतली आहे, 2 चमचे मोठे तूप घेतले त्याला। आता गॅसवरती कढई ठेवली बघा। आता त्याच्यात ना 2 चमचे साधं तूप टाकून घेते। तूप वितळू द्यायचं चांगलं। तूप वितळलंय। आता जे आपण बॅटर केलेलं आहे ना बेसन पिठाचं ते याच्यामध्ये ॲड करायचं आता। आणि गॅस ना मीडियम फ्लेमवर ठेवायचा, स्लो पण नाही ठेवायचा। स्लो ठेवला तर मग जास्त वेळ लागेल व्हायला आणि फास्ट ठेवला तर जळेल। तर मग मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि आपल्याला आता हे सगळं बॅटर सगळं तुपामध्ये असं चांगलं भाजून घ्यायचं, चांगलं तेल सुटेपर्यंत, तूप सुटेपर्यंत। असा गोळा झाला पाहिजे आणि सुटला पाहिजे असा चांगला। बघा गोळा व्हायला लागले आता, ते एक पण गाठ नाही झालेली त्याच्यात काहीच। आता याच्यामध्ये ना आपण मिल्क पावडर टाकून देऊ, पाव कप। ते पण मिक्स करून घेऊ चांगलं। बघा मिल्क पावडर पण मिक्स झाली आहे चांगली, चांगला गोळा झाला बघा मस्त असा। आता याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट्स टाकते, ड्रायफ्रूट्स ॲड करते सगळं। कसा गोळा तयार झाला बघा मस्त असं। मिल्क पावडर टाकल्यामुळे ना ते मोदक ना एकदम खव्यासारखे लागतात, माव्यासारखे एकदम लागतात त्याच्यात। झाल्या बघा गोळा। आता हे ना ताटामध्ये काढून घेते मी, काढून घेते आता ताटामध्ये। बेसन पिठाचा कलर चेंज झालाय बघा। आता हे थंड होऊ देते थोडं।
बघा मिश्रण थंड. आता याच्यामध्ये ना अर्धा चमचा वेलची पूड टाकते आणि पिठी साखर टाकून घेते अर्धी वाटी. आता हे चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घेते. कोमटच आहे मिश्रण, तोपर्यंतच मळून घ्यायचं चांगलं असं. सुगंध एकदम छान बेसन पिठाचा भाजल्याचा सुटलाय. साखर मिक्स झाली. आता सगळे थोडं मिश्रण नरम पण झालं, एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट. हे बस झालं एकदम सॉफ्ट. झाले बघा सॉफ्ट पीठ मळून. आता मोदकाचा साचा घेतला, हे साजूक तूप घेतलं, त्याला तूप लावून घेते मी आता असं. आणि याच्यावरती ना एक मगज बी टाकते इथे आणि इथे एक टाकते अशी. आणि आता आपण असं गोळा घ्यायचा, असा लिंबा एवढा गोळा, आणि याच्यामध्ये असं ठेवून घ्यायचं. असं असं प्रेस करून घ्यायचं, खालून असं प्रेस करून घ्यायचं चांगलं असं. जास्तीचं मिश्रण असं काढून घ्यायचं. आता हे काढून घ्यायचं असं. किती सुरेख मोदक झाले बघा. अजून एक करून दाखवते. साजूक तूप लावून घेते, इथे मगज बी ठेवते. लिंबा एवढा गोळा घ्यायचा, असा असं ठेवायचं, असं प्रेस करून जास्तीचं काढून घ्यायचं. खालून पण असं प्रेस करून घ्यायचं. काढून घेते आता. रेडीत बघा आपले मोदक. एवढे एक वाटीमध्ये एवढे मोदक झाले बघा. सर्व करून दाखवते. सर्व करून दाखवते म्हणून. रेडी आहेत बघा आपले मऊ लुसलुशीत असे बेसन पिठाचे मोदक. किती सुरेख झालेत बघा, एकदम छान असे माव्यासारखे मोदक झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.